नमस्कार बालमित्रांनो, आज आपण गणित या विषयातील नाणी व नोटा हा घटक अभ्यासणार आहोत। बालमित्रांनो, आपल्या दैनंदिन व्यवहाराशी नाणी व नोटा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। ज्यावेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करत असतो त्यावेळेस दुकानदाराला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नाणी आणि नोटा देत असतो। मग सध्या आपल्या वापरात असलेली नाणी कोणकोणती आहेत त्याचा आपण प्रथमतः अभ्यास करूया। पहा, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये अशा प्रकारची एकूण 5 नाणी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत असतो। मग या नाण्यांची मोड किंवा सुटे कसे करायचे हा नवीन घटक आज आपण अभ्यासणार आहोत। नाण्यांची मोड त्यालाच समानार्थी शब्द आहे सुटे। पहा, इथं सुरुवातीला आपण 2 रुपयाच्या नाण्यांची मोड कशी करायची ते पाहूया। 2 रुपयांचं नाणं जेव्हा सुटं करत असतो तेव्हा 1 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं आणखी एक नाणं अशा प्रकारची 1 रुपयाची 2 नाणी घेतली तर आपल्याला 2 रुपयाची मोड मिळत असते। त्यानंतर 5 रुपयाच्या नाण्याची मोड करत असताना 2 रुपयाचं एक नाणं, 2 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं अशा प्रकारे 3 नाण्यांचा वापर करून आपल्याला 5 रुपयाची मोड मिळत असते। त्यानंतर पुढे पाहूयात 10 रुपयाची सुटे कसे करायचे किंवा 10 रुपयाची मोड कशी करायची, तर 5 रुपयाचं एक नाणं आणि 5 रुपयाचं आणखी एक नाणं अशा प्रकारे 5 रुपयाची 2 नाणी वापरली की आपल्याला 10 रुपयाचे सुटे मिळू शकतात। आणखीन वेगळ्या प्रकारे 10 रुपयाची मोड कशी करायची, तर 1 रुपयाची जर 10 नाणी आपण वापरली तर 10 रुपयाचे सुटे होऊ शकतात, किंवा 2 रुपयाची 5 नाणी वापरली तरी सुद्धा 10 रुपयाची मोड आपल्याला मिळू शकते। त्यानंतर 20 रुपयाच्या नाण्याची मोड करत असताना 10 रुपयाचं एक नाणं आणि 10 रुपयाचं आणखी एक नाणं अशा पद्धतीने आपण 20 रुपयाची मोड करू शकतो। या पद्धतीने आपण आज नाणी व नोटा या घटकातील नाण्यांची मोड किंवा सुटे कसे करायचे हे आपण पाहिलेलं आहे। धन्यवाद।